श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकनित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर् वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर् गायन्ति यं सामगाः। ध्यानानवस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनौ यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणाः देवाय तस्मै नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। ध्यायेन्नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलाङ्गं परशुमृगवरार्भीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समन्तात्स्तुतममरगणैर्व्याघ्रकृतिं वसानं विश्वाद्यं विश्ववन्द्यं निखिलभयहरं पञ्चवक्त्रं त्रिनेत्रं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आदौ ब्रह्मा मध्ये विष्णुरन्ते देवः सदाशिवः मूर्तित्रयस्वरूपाय दत्तात्रेय नमोऽस्तुते। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोऽस्तुते। श्रींचा सदा वास गोदातिरासी गोंदेश्वराच्या गोविंदपुरीसी प्रार्थितसे दत्त दिगंबराला नमितो तुम्हार पुणे पुष्पमाला।
जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। अथ कलिकल्मषापहारिणी तापत्रयोन्मूलिनी, विद्वज्जनमनोहारिणी, रम्या श्रीमद्हरिविजयान्तर्गतकथा सम्बन्धिनी। अत्रत्र श्रोतावक्ता सावधान, तयास्माकं निवेदनम्। अनन्तकोटिब्रह्माण्डनायक राजाधिराजयतिराज श्री गुरुस्वामी महाराज चरणकमलयो नमोस्तुते। गोपाल कृष्ण भगवान की जय। पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ। सज्जन श्रोते हो, तुम्हा सर्वांच्या चरणी विनम्र प्रणाम करून काल आपण ज्या पद्धतीनं आपलं मनोगत व्यक्त केलं, त्या मनोगतानुसार आजपासून श्री हरिविजय ग्रंथाचं वाचन तथा कथानिरूपण याला सुरुवात करतो आहोत। आज आपण श्री हरिविजयाच्या वाचनाला प्रारंभ करूयात। श्री हरिविजय पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन भाग या ग्रंथाचे आहेत। सर्वांनी सर्वांगाचे कान करून श्रवण करा। श्रीधर स्वामी आपल्या ग्रंथाला प्रारंभ करतात। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। ओम नमोजी जगद्गुरु उदारा, श्रीमद भीमातीर विहारा, पुराण पुरुषा दिगंबरा, ब्रह्मानंदा सुखाब्धे। तू सकळ श्रेष्ठ साचार, तूची आदिमायेचा निजवर, ब्रह्मा विष्णू महेश्वर, अंतीचे तिघे पुत्र निर्मिले, अनंत ब्रह्मांडे त्या हाती, तूच घडविसी जगतपती, सकळ देव वर्तती तुझिया सत्ते करुणी। तूची जाहलासी गजवदन, चतुर्दश विद्यांचे भुवन, महासिद्धी कर जोडून, अन सदा तिष्ठती तुझ पुढे। जय जय आनंद कल्याण वरद मूर्ती, त्रैलोक्य भरित तुझी कीर्ती, सुरासुर तुझ नमिती, श्री गणपती दयार्णवा। सगळ्यात सुरुवातीला श्रीधर स्वामी ओम नमोजी जगद्गुरु उदारा, श्रीमद भीमा तीर विहारा। मी कालच्या प्रस्तावनेत आपल्याला असं सांगितलंय की भगवान गोपाल कृष्णासाठी, पंढरीश प्रभू पांडुरंगासाठी नानाविध प्रकारच्या विशेषणांनी युक्त त्याची हजारो नाव या ग्रंथात श्रीधर स्वामींनी उद्धृत केलेली आहेत। ओम नमोजी जगद्गुरु उदारा, श्रीमद भीमा तीर विहारा। आज मला पहिलं नाव सापडलंय, श्रीमद भीमा तीर विहारा म्हणजेच पांडुरंग। भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणीच्या गंगा, पुराण पुरुषा दिगंबरा, ब्रह्मानंदा सुखाब्दे। तू सकळ श्रेष्ठ साचार। किती नावं लिहायची पांडुरंगाची आणि किती लिहून घ्यायची? तू आदिमायेचा निजवर, ब्रह्मा विष्णू महेश्वर, अंतिघे पुत्र निर्मिले। हे पांडुरंगा, पंढरीशा, श्रीमद भीमा तीर विहारा, पुराण पुरुषा दिगंबरा, ब्रह्मानंद सुखाब्धी, सकळ श्रेष्ठ आचार, आदिमायेचा निजवर असा तू आहेस। या आदिमायेनं ब्रह्मा विष्णू महेश्वर तिघे पुत्र निर्मिले, अनंत ब्रह्मांडे त्या हाती, तूच घडविसी जगतपती, अन सकळ देव वर्ततीन तुझ्या सत्ते करून। हे पुराण पुरुषा, अनंत ब्रह्मांडांची रचना तू ब्रह्मा विष्णू महेश्वरांच्या हाताने घडवितोस।
त्यांची उत्पत्ती करतोस अनंत कोटी ब्रह्मांडांची, त्यांची स्थिती सांभाळतोस आणि त्यांचा लय देखील घडून आणतोस. तूच घडविसी, तूच फोडीशी, कुरवाळीशी तूच तारीशी, नकळे यातून काय जोडीसी. असं त्याचं वर्णन आहे. तू वेडा कुंभार विठ्ठला, तू वेडा कुंभार. माती पाणी उजेड वारा, तूच घडविसी सर्व पसारा, तूच मिसळसी सर्व पसारा. आभाळच मग ये आकारा, तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंतना पार. तू वेडा कुंभार विठ्ठला, तू वेडा कुंभार. एका अर्वाचीन भाव वेड्या कवीनं पांडुरंगाला वेडा कुंभार का म्हणलं असेल, त्याचं उत्तर इथं आपल्याला मिळतं. अनंत ब्रह्मांडे त्या हाती, तूच घडविसी जगतपती, आणि सकळ देव वर्ततीन तुझ्या सत्ते करुनी. सगळे देव तुझ्या नियंत्रणात आहेत, तुझी सत्ता सगळ्या देवलोकावरती चालते. आणि तूच भगवान गणेश झालास. तूची जाहलासी गजवदन, चतुर्दश विद्यांचे भुवन, महासिद्धी कर जोडून, आणि सदा तिष्ठती तुझ पुढे. हे श्रीमद भीमातीर विहारा पुराण पुरुषा पांडुरंगा, तूच स्वतः 14 विद्यांचा अधिपती, ज्याच्या पुढे महासिद्धी हात जोडून उभ्या आहेत, असा भगवान गजानन तूच झालास. तूच अनंत कल्याण वरद मूर्ती गजानन आहेस. त्रैलोक्यामध्ये तुझी कीर्ती आहे, त्रैलोक्य भरित तुझी कीर्ती. सुरा सुर तुझ नमितीन, श्री गणपती दयार्णवा. तुला सुरही नमन करतात आणि असुरही नमन करतात. अरुण संध्या राग ज्योती, की उगवला बाळग भस्ती, तैसी गणपती तुझी कांती, आरक्त वर्ण दिसत असे. आता बघा गजाननाचं किती सुंदर वर्णन केलेलं आहे. फार सुंदर सुंदर अलंकार इथे प्रत्येक विशेषणामध्ये वापरतात. अरुण संध्या राग रत्न ज्योती म्हणजे काय? अरुण संध्या राग रत्न ज्योती याचा अर्थ असा होतो की उषक कालाच्या संधी प्रकाशासारखा तू आहेस. कोण? गणपती. की उगवला बाळग भस्ती, तैसी गणपती तुझी अंग कांती, अनारक्त वर्ण दिसत असे. रक्तगंधानुलिप्तांगम रक्तवर्णम, रक्तवर्णै सुपूजितम, असं गणपती अथर्व शीर्षात भगवान गणेशाचं वर्णन आहे बरं का. तो आरक्त वर्ण कसा आहे? अरुण संध्या रागरत्न ज्योती समान आहे. तो आरक्त वर्ण कसा आहे? बाळग भस्ती म्हणजे सूर्योदयाच्या वेळेला किंवा उगवता सूर्य जो आहे त्या उगवत्या सूर्याप्रमाणे जो रंग आहे ना, तैसी गणपती तुझी अंगकांती, आरक्त वर्ण दिसत असे. कित शेंदुरे चर्चिला मंदराचळ, परम तेजे झळके सोज्वळ, अन विशाळ उदर दोंदिल, माझी त्रिभुवन साठवले. तुझं उदर विशाल आहे, मोठी विशाल तुझी दोंदिल आहे, बेंबी आहे, जणू काही त्याच्यामध्ये त्रिभुवन सामावलंय. दुग्ध समुद्री ओपिले, की निर्दोष यश आकारले, अन तैसे शुभ्र वस्त्र परिधान केले, ध्यानी मिरवले भक्तांच्या. बरं का, जेवढं काही दूध आहे ना विश्वामधलं, तेवढं सगळं दूध समुद्रामध्ये टाकल्यानंतर दुग्ध समुद्री ओपिले, की निर्दोष यश आकारले. निर्दोष यश जसं धवल असतं तसं धवल वस्त्र, शुभ्र वस्त्र तू परिधान केलेलं आहेस. विनायक रिपुचे कटिसूत्र, तळपे विराजमान विचित्र, अंजंबुनद सुवर्ण पवित्रंजाचे अलंकार सर्वांगी. तुझं कटिसूत्र विनायक रिपूचे कटिसूत्र, विनायकाचा रिपू म्हणजे नाग,
त्याचं कटीसूत्र आहे तुला. तळपे विराजमान विचित्र आणि जांबूनद सुवर्ण पवित्रन त्याचे अलंकार सर्वांगी. असं म्हणतात की जंबूद्वीपामध्ये जर माती पडली तर तिचं सोनं होतं, म्हणून जंबूद्वीप श्रेष्ठ आहे. जंबू नद तिथे आहे. या जंबू नदामध्ये जर माती पडली, श्रीमद भागवतात असं वर्णन आहे की त्याचं सोनं बनायचं. म्हणून त्या सुवर्णाचे अलंकार तुझ्या सर्वांगी शोभून दिसतात. जैसा पौर्णिमेचा नक्षत्रनाथ तैसा एक दंत झळकत की सौदामिनी लखलखित मेघमंडपा वेगळी. जैसा पौर्णिमेचा नक्षत्रनाथ, तुझा जो एकदंत आहे तो आकाशात पौर्णिमेचा जसा पूर्ण चंद्र आहे तसा तुझा एकदंत झळकतोय. परशु अंकुश इक्षुदंड पाश गदा दंतखंड पंकजा आणि कोदंडन अष्टहस्ती आयुधे. भगवान गणेशाच्या अष्टभुजा मूर्तीचं इथे ध्यान करतायत. हे आपल्या लक्षात येतं. आठही हातामध्ये काय काय आहे भगवंताच्या. परशु आहे, अंकुश आहे, इक्षुदंड आहे, पाश आहे, गदा आहे, दंतखंड आहे, तो तुटलेला दात आहे एका हातात, पंकज म्हणजे कमळ आहे आणि कोदंड म्हणजे धनुष्य आहे. एवढी आयुध भगवान गणेशा तुझ्या हातामध्ये आहेत आणि तू नृत्य करतोयस. पुन्हा गणपती तुझे नृत्य देखोन सदा शिव सदा सुप्रसन्न सकळ देव टाळ घेऊन अन उभे राहते नृत्य काळी. म्हणले जाते पाहता भवश्रम हरला ते रूप वर्णू काही. गोसावीनंदन महाराज गणपतीचं वर्णन करत असताना एका पदामध्ये असं म्हणतात, देव गजानन ध्यायी हे मन देव गजानन ध्यायी. जाते पाहता भवश्रम हरला ते रूप वर्णू काही. भवनाम शंकर भवम भवानी सहितं नमामि. तुझं नृत्य पाहून भगवान शंकर देखील सुप्रसन्न झाले. त्यांना झालेले सगळे श्रम दूर झाले आणि ते सुप्रसन्न झाले. तू ज्या वेळेला नृत्य करतोस त्यावेळेला सकळ देव टाळ घेऊन उभे राहते नृत्यकाळी. तुझ्या पाठीमागे सगळे देव नृत्यार्थ उभे राहतात. तू कसा नाचतोस. मोठं सुंदर वर्णन केलंय ओवी या छंदामध्ये. असं प्रासादिक काव्य जगाच्या पाठीवर दे दुसरं कुठेही सापडणार नाही. बघा किती नाद माधुर्य, किती ताल, आणखीन त्या ठिकाणी लय तोल सांभाळत या ओव्यांची रचना केली असेल. श्रीधर स्वामींनी ते गणेशाच्या नृत्याचं वर्णन करताना जी ओवी त्यांनी रचलेली आहे फार सुंदर ओवी आहे. ते म्हणतात, धीमकिटी धीमकिटी तकथा विचित्र राग गौलता संगीत शास्त्र नृत्य कळा देखोनी देवांचे नेत्र पाती हालवू विसरले. धीमकिटी धीमकिटी तकथा विचित्र. श्रीधर स्वामी तालज्ञान जाणून होते हे इथे लक्षात येतं. अगदी पखावजवर ही ओवी सुंदर पद्धतीनं या ओवीचा बोल ना बोल पखावजवर काढावा इतके ही सुंदर ओवी. धीमकिटी धीमकिटी तकथा विचित्र राग गौलता संगीत शास्त्र. राग गौलता म्हणजे काय. गायनाची गोडी. संगीत शास्त्राच्या त्या गायनाची गोडी, तो ताल, ती नृत्य कळा, हे सगळं बघून नृत्य कळा देखोनी देवांचे नेत्र पाती हलवू विसरले. देव देखील तुझं हे अलौकिक नृत्य, असामान्य नृत्य बघून डोळ्याची पापणी देखील हलवेनासे झाले. डोळ्याची पापणी हलवायला विसरले. एवढे आश्चर्यचकित होऊन एक दृष्टीनं एक तानतेनं तुझं नृत्य पाहू लागले. गंडस्थळीचा दिव्य अमोद त्यावरी ऋण झुणती षटपद अन सव्य भागी देवांचे वृंद अन वाम भागी दानव पै. तुझ्या गंडस्थळातून जो दिव्य आमोद पाझरतोय ना त्याच्यावरती षटपद कुळ किंवा त्याच्यावरती भ्रमर, 6 पायांचे भ्रमर षटपद, त्यावरी ऋण झुणती षटपद सव्यभागी देवांचे वृंद अन वामभागी दानव पै. तुझ्या सव्यभागी देव आहेत आणि वामभागी दानव आहेत. अष्टसिद्धी चामरे घेऊन वरिवारिती अनुदिनी अन शृंगी भृंगी मृदंगी दोन्ही अन वाद्य कळा दाविती. अष्टमहासिद्धी चामर तुझ्यावर ते ढाळतायत. एका बाजूला शृंगी आहे, एका बाजूला भृंगी आहे.
हे दोघे जण मृदंग वाजून आपली वाद्यकळा तुझ्या समोर प्रदर्शित करतायत. सुरासुर पाहते नृत्य कौतुक, जेथे जेथे तुटे धाक, मान तुकविती ब्रह्मादिक, ताल संकेत देखता. हे नृत्य कौतुक बघतायत. जेथे जेथे तुटे थाक, जिथे जिथे समयवरती तू येतोस त्यावेळेला मान डोलावून ब्रह्मादिक देव ताल संकेत देतात. हस्त संकेत दावी गणपती, तडित प्राय मुद्रिका झळकती, सर्व अलंकारांची दीप्ती, अन पाहता भुलती शशी सूर्य. ऐसा तू महाराज गणनाथ, तुझे कोणा वर्णवे महत्व, अन आरंभिला हरिविजय ग्रंथ, पाववी हा सिद्धी ते. किती सुंदर गणेशाचं वर्णन केलंय, गणेशाचं ध्यान केलंय. अहो शब्दातून गणेशाचं रूप तुमच्या आमच्या डोळ्यासमोर साकारलंय श्रीधर स्वामींनी. ते म्हणतात तुझ्या हातातल्या मुद्रिका, तडित प्राय मुद्रिका झळकती, सर्व अलंकारांची दीप्ती, आणि पाहता भुलती शशी सूर्य. हस्त संकेत दावी गणपतीन, तडित प्राय मुद्रिका झळकती. तडित प्राय म्हणजे विजे समान लखलखणाऱ्या तडित प्राय अशा त्या तुझ्या बोटातल्या मुद्रिका झळकतायत. सगळ्या अलंकारांची दीप्ती पाहून शशी सूर्य भुलून गेले, चंद्र सूर्य भुलून गेले. असा तू महाराज गणनाथ, तुझे कोणा वर्णवे महत्व, आरंभिला हरिविजय ग्रंथ, पाववी हा सिद्धी दे. म्हणले तुझी महती वर्णन करण्याकरता मी अपुरा आहे. तुझे कोणा वर्णवे महत्व, मग मीच काय, सगळेच जण आम्ही अपूर्ण आहोत तुझं वर्णन करण्याकरता, तुझी महती शब्दातून व्यक्त करण्याकरता. पण हे देवा, महाराजा, गणराजा, गणनाथा, विघ्नहर्त्या, मी हा हरिविजय ग्रंथाचा प्रारंभ केलेला आहे. हा माझा ग्रंथ सिद्धी जाऊ दे. ग्रंथ पूर्ण होऊ दे असं नाही म्हणले, ग्रंथ सिद्धी जाऊ दे, ग्रंथाची सिद्धी व्हावी. बरं का, तुम्ही आम्ही ग्रंथ पूर्ण करण्याच्या मागे लागतो, मात्र ग्रंथ सिद्ध झाला पाहिजे. ग्रंथाचं एकदा वाचन केलं, एकदा पारायण केलं म्हणजे ग्रंथ सिद्ध होतोच असं नाही. ग्रंथ सिद्धी ही काहीतरी निराळी येते आहो. आणि गणपतीच्या चरणारविंदी, भगवान मंगलमूर्तीच्या चरणारविंदी श्रीधर स्वामी विनंती करतात की आरंभिला हरिविजय ग्रंथ, पाववी हा सिद्धी ते. सिद्धी या शब्दावर ते चिंतकांनी आपापलं चिंतन करावं. ग्रंथ सिद्ध होणे म्हणजे काय किंवा ग्रंथ सिद्धी होणे म्हणजे काय. कुठलाही ग्रंथ आपल्या उपास्याचा ज्यावेळेला आपण त्याचं वारंवार पारायण करतो, त्या ग्रंथाची सिद्धी होणं म्हणजे काय. त्या ग्रंथाच्या सिद्धीविषयीचं एक अतिशय सुंदर उदाहरण समर्थ रामदास स्वामी आणि कल्याण स्वामी यांच्याविषयी श्री समर्थ चरित्रात आपल्याला पाहायला मिळतं. ग्रंथ सिद्धी. बरं का, समर्थ रामदास स्वामींच्या शिष्यांमध्ये अगदी अतिशय स्पर्धा असायची की दासबोधाची किती पारायणं झाली, किती पारायणं झाली, किती पारायणं झाली, किती पारायणं झाली. कुणी म्हणायचं माझी 10 पारायणं झाली, कुणी म्हणायचं माझी 50 पारायणं झाली, कुणी म्हणायचं माझी 100 पारायणं झाली, कुणी म्हणायचं माझी शेकडो पारायणं झाली, हजारो पारायणं झाली. आणि त्या पारायणाचा अहंकार समर्थ रामदास स्वामींच्या सगळ्या शिष्यांना झाला. समर्थांनी परीक्षा घ्यायचं ठरवलं. समर्थ दासबोध प्रवचनासाठी कदाचित बसले असतील आणि समर्थ दासबोध प्रवचनासाठी बसलेले असताना समर्थांना एक ओवी पूर्ण आठवेना. सगळ्यांना विचारलं का हो या ओवीचा उत्तरार्ध काय, या ओवीचा उत्तरार्ध काय. सगळे जे शिष्य बसले होते समर्थांचे, कुणी म्हणाला अहो तुमचे 50 पारायण झाले म्हणतात ना, सांगा ना या ओवीचा उत्तरार्ध. कुणी म्हणाले अहो यांचे 100 पारायण झालेले त्यांना विचार. कुणी म्हणाले अहो त्यांचे 251 पारायण झालेले त्यांना विचार. सगळ्यांना विचारलं मात्र कुणाला सांगता आलं नाही. मोठमोठी पाण्याची भांडी भरून कल्याण स्वामी समर्थांकरता सज्जनगडाहून खालून वर पाणी आणत होते. हा प्रवचनाचा प्रसंग सुरू असताना कल्याण स्वामी काही प्रवचनाला बसले नव्हते. बसले नव्हते म्हणल्यापेक्षा
समर्थांनीच त्यांना कदाचित बसू दिलं नसावं. आणि ते पाण्याचा एवढा मोठा हंडा आपण सज्जनगडावर गेल्यावर बघू शकता. आपण ज्यावेळेला सज्जनगडावरती जाल त्यावेळेला कल्याण स्वामींनी कोणत्या भांड्यानी समर्थांकरता पाणी गडाच्या खालून गडावरती आणलं हे आपल्याला दाखवतात तिथे गेल्यानंतर मुद्दाम. ते हंडे एकदा बघावेत. ते 2 हंडे अशा त्या 2 घागरी अशा 2 खांद्यावरती कल्याण स्वामींच्या होत्या. एकीकडे प्रवचन चालू होतं. विचारलं, कल्याणा, अरे या ओवीचं उत्तरार्ध मला आठवेन. अरे त्या एवढ्या मोठ्या घागरी तशाच खांद्यावरती घामानी सगळं शरीर निथळून निघालेलं कल्याण स्वामींचं. आणि ती घागर घेऊन चालता चालता तर ती ओवी काय तो पूर्ण समास कल्याण स्वामींनी म्हणून दाखविला असं म्हणतात. समर्थांनी कल्याण स्वामींना जवळ बोलावलं. म्हणले, कल्याणा, तुझे किती पारायण झाले रे? म्हणले, दासबोधाचे. कल्याण स्वामींनी सांगितलं, महाराज, आजपर्यंत एकही पारायण करता आलं नाही. तुम्ही दासबोध सांगत असताना मी जो दासबोध लिहून घेतला ना तेवढंच पारायण माझ्याकडनं काय जे घडलं असेल, आपलं भोळं भाबडं, मोडकं तोडकं, भोळा भाव, सिद्धीला जाव, असं जे काही पारायण घडलं, बस तेवढंच एक पारायण घडलं. नंतर म्हणले वाचायलाच वेळ मिळाला नाही. या नाव ग्रंथसिद्धी आहे महाराज. ग्रंथाची अक्षर, ग्रंथातली अक्षर ग्रंथातल्या कागदावरती राहण्यापेक्षा, ग्रंथातली अक्षर पुस्तकाच्या पानावरती राहण्यापेक्षा त्या ग्रंथातली अक्षर मनावरती जर कोरल्या गेली ना तर ग्रंथसिद्धी होते महाराज. ती ग्रंथसिद्धी होऊ दे अशी प्रार्थना करतात. ग्रंथ लिहून ठेवायची काही गरज नव्हती श्रीधर स्वामींना. साक्षात पांडुरंगाशी संवाद व्हायचा. पांडुरंग येऊन सांगायचे, उद्या काय कीर्तनात सांगायचंय ते. स्वतः चर्चा व्हायची पांडुरंगाशी श्रीधर स्वामींची. ग्रंथ लिहून ठेवायची त्यांना काहीच गरज नव्हती. त्यांनी ग्रंथ लिहून ठेवला तुमच्या आमच्या करता. त्याचा परामर्श तुम्ही आम्ही घेतला पाहिजे. ते प्रार्थना करतात, ऐसा तू महाराज गणनाथ, तुझे कोणा वर्णवे महत्व, आरंभिला हरिविजय ग्रंथ, पाववी हा सिद्धी ते. आमची ग्रंथ सिद्धी होऊ द्या मंगलमूर्ती. गणनाथा, गजानना, तुमचा वरद हस्त या मस्तकावरती राहू द्या. आमच्याकडून ग्रंथ सिद्धी तुम्ही करून घ्या. जैसा अर्भक छंद घेत पिता कौतुके लाड पुरवित, तैसी येथे पदरचना समस्त अनगज वदना पुरवी तू. म्हणले, एखाद्या लहान बाळानं आपल्या वडिलाकडं हट्ट धरावा तद्वत मी तुमच्याजवळ हट्ट धरतोय. तैसी येथे पदरचना समस्त अनगज वदना पुरवी तू. आपला बाप आपल्या लेकराला जसे त्याचे लाड पुरवितो ना तशी सगळी पदरचना या ग्रंथाची गणनाथा तुम्ही पुरवावी. तुझे नाम घेता गणपती, विघ्ने 12 वाटा पळते, तैसा प्रगटता झंझा मारुत, जलद जाल वितुळे पै. बरं का, तुमचं नाव घेतल्याबरोबर 12 वाटेला 12 विघ्न पळतात. या 12 वाटाही कळाल्या पाहिजेत. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. मोठी मजा आहे महाराज. चिंतन जर करायला गेलं ना, ग्रंथाचं पारायण करायचं, ग्रंथ वाचायचा. कशासाठी वाचायचा? जर त्या ग्रंथाचा अर्थ कळाला नाही तर काही उपयोग नाही. 12 वाटा पळती विघ्ने. विघ्न 12 वाटांना पळतात म्हणजे काय? दिशा तर 10च आहेत. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य, ऊर्ध्व आणि आधर. मग या 12 वाटा कोणत्या आहेत? बरं का, फार फार चिंतन करण्यासारखं आहे. वक्त्यासाठी तर खूपच चिंतन करण्यासारखं आहे. श्रोत्याचं तरी काम सोपं आहे. वक्ता जे सांगतोय ते श्रोत्याला ऐकायचं आहे, मात्र वक्त्याला याच्यावरती चिंतन करायचं आहे. हे प्रश्न वक्त्याला पडले पाहिजेत, हे प्रश्न श्रोत्याला पडले पाहिजेत. 12 वाटा पळती विघ्ने. बरं का, आजपासून आपल्या सगळ्यांना काम ह्या 12 वाटा कोणत्या ते शोधण्याचं. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. असा एक अभंग आहे सुंदर असा. पडता जडभारी
दासी आठवावा हरी. त्याच्यामधलं हे चरण आहे. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. आणि इथे श्रीधर स्वामी त्याच 12 वाटांचं पुन्हा एकदा स्मरण करून देतात. तुझे नाम घेता गणपती, विघ्ने 12 वाटा पळती. अंजैसा प्रगटता झंझा मारुतीन, जलद जाल वितुळे पै. जलद जाल, जलद जाल या शब्दाचा अर्थ मेघांचा समुदाय. बरं का, जसा वारा झंझावात येताच मेघांचा समुदाय वितळतो, तसं तुझं नाव घेताच 12 वाटांना ही विघ्न पळून जातात, विघ्न नाहीशी होतात. 12 वाटा, या 12 वाटा तुमच्या आमच्या जन्मकुंडलीत आहेत. जन्मकुंडलीची घरं 12 आहेत. बरं का, आणि या 12 ठिकाणाहून प्रत्येक ग्रह फिरतो. बरं का, आणि प्रत्येक ठिकाणी तो ग्रह तुमच्या जन्मकुंडलीत आल्यानंतर तुमचं प्रारब्ध संचित क्रियमाण, हा एकदा कर्मविपाक सिद्धांत बघा, तो ग्रह वसुली करून जातो महाराज त्याची. समर्थांनी असं म्हणतात 13 कोटी रामनाम जपाचं अनुष्ठान केलं म्हणले 12 कोटींनी कुंडलीतली 12 घरं शुद्ध झाली. आणि 13व्या कोटीनी जे काही समर्थांना कार्य करायचं होतं त्याच्यासाठीची ऊर्जा निर्मिती झाली. महाराज, या घरामध्ये आम्हाला काही करायचंय, ज्या घरात आम्ही आलोत पहिल्यांदा ते घर स्वच्छ करावं लागतं. तसं हे 12 खोल्यांचं घर आहे हे सगळं. बरं का, हा देह जो मिळालाय ना, तो पहिले साफसफाई करण्यात बराचसा वेळ जातो. ही कुंडलीतली 12 घरं शुद्ध झाली पाहिजेत. ती केव्हा शुद्ध होतात म्हणले तुझे नाव घेता गणपती, 12 वाटा विघ्ने पळती. बरं का, भगवान गणेश यांच्या भक्तीचं असं महत्व आहे, यांच्या आराधनेचं असं महत्व आहे की कुंडलीतला कोणताही कुयोग असू द्या, त्या कुयोगापासून जर स्वतःचा बचाव करायचा असेल तर भगवान मंगलमूर्तीची गजाननाची आराधना करावी. अगदी नाव जरी घेतलं गणपतीचं तरी देखील 12 वाटांना विघ्न पळतात. मात्र ते नाव तेवढं गणपतीशी तादात्म्य होऊन आम्ही घेतलं पाहिजे. बरं का, मृगेंद्र येतो ऐकता कानी, मातंगा पळता थोडी मेदिनी. की हरिनाम घोष ऐकता कानी, दुरी पळती भूत प्रेते. की जागा देखोनी घरधनी, तस्कर पळती तेची क्षणी. तैसे तुझे नाम घेता वदनी, अनविघ्ने पळती गजवदना. अनेक ठिकाणी उपमा अलंकाराचा उपयोग इथे केलेला आहे. मृगेंद्र रव एक ऐकता कानी, मातंगा पळता थोडी मेदिनी. सिंहाची डरकाळी कानावर ते ऐकल्याबरोबर हत्तीला पळण्याकरता भुई थोडी होते महाराज. हो, किंवा की हरिनाम घोष ऐकता कानी, अंदुरी पळती भूत प्रेते. की जागा देखोनी घरधनी, तस्कर पळती तेची क्षणी. घरामध्ये चोर आले, चोर शिरले, दरोडा टाकण्याकरता दरोडेखोर आले, पण त्यांच्या असं लक्षात आलं की या घराचा मालक जागा आहे. ज्या वेळेला चोरांच्या असं लक्षात येतं या घराचा मालक जागा आहे, मात्र जागा फक्त झोपेतून जागा नाही पाहिजे, सशक्त देखील जागा पाहिजे तो. बरं का, सुदृढ पाहिजे. अगदी देहयष्टीच अशी असावी की अंगावर ते 4 जण जरी एक वेळेला चाल करून आले ना तरी 4ही मुंड्या चित करण्याचं सामर्थ्य हातात असावं लागतं. असा एखादा घरधनी जर घरामध्ये जागा आहे हे जर चोरांच्या लक्षात आलं ना महाराज, चोरांची बिशाद नाही त्या घरात एक क्षणभर थांबायची. तद्वत तुझे नाम घेता वदनी, विघ्ने पळती गजवदना. देवा तुझे स्तवन न करवे, आकाशा गवसणी न घालवे. जलनिधी कैसा साठवे, आणि मुंगीची या उदरात. देवा तुझं वर्णन करणं शक्य नाहीये. आकाशाला हात लावणं शक्य आहे का हो कोणाला? आकाशा गवसणी न घालवे, जलनिधी कैसा साठवे, मुंगीची या उदरात. एखादा समुद्र मुंगीच्या उदरामध्ये साठवणं जसं अशक्य आहे तसं तुझं वर्णन करणं अशक्य आहे या वाणीला. पृथ्वीचे वजन न करी कोणी,
मुष्टीन माये वासरमणी आन ब्रह्मांड विदारिता वायू बांधोनी आन पालवी कोणा आणवे. म्हणले पृथ्वीचं वजन करणं काही शक्य नाही. अंदाज आहे पृथ्वीच्या वजनाचा. हातामध्ये मुष्टीनं धरवे वासरमणी, मुठीमध्ये वासरमणी. सूर्याला हातामध्ये हाताच्या मुठीत धरणं जसं शक्य नाही, किंवा ब्रह्मांड विदारिता वायू बांधोनी आन पालवी कोणा आणवे. म्हणले ब्रह्मांड ज्या वेळेला दुभंग होतं त्यावेळेला या ब्रह्मांडातला वायू पदरामध्ये बांधून आणण्याचं सामर्थ्य कोणाचं आहे? कोणाचंच नाही. तद्वत तुझं वर्णन करण्याचं सामर्थ्य कोणाचंच नाही हे गजानना. एवढा तू श्रेष्ठ आहेस. ऐसा तू सिद्धी विनायक, तुझ दुसरा नसे नायक. तुझ्या कृपेने सकळीक अन शब्द ब्रह्म आकळे. सर्वम खलविदम ब्रह्मासी तत्वमसी. बरोबर आहे की नाही? ऐसा तू सिद्धी विनायक, तुझ दुसरा नसे नायक. तुझ्या कृपेने सकळीक शब्द ब्रह्म आकळे. तुझ्याशिवाय दुसरा कोणी नायक नाहीये. तुझ्या कृपेनं हे शब्द ब्रह्म कळू शकतं, आकळू शकतं. बरं का? शब्द ब्रह्म याचा अर्थ इथे शब्द ज्ञान असा घ्यायचा. शब्द ज्ञान तुझ्या कृपेने केवळ समजू शकतं, असा तू सिद्धिविनायक आहेस. यातपर्यंत गणपतीचं वर्णन केलेलं आहे श्रीधर स्वामींनी आपल्या मंगलाचरणामध्ये. आणि ते आता नमो वागीश्वरी परापश्यंती मध्यमा वैखरी अन चहू वाचांची ईश्वरी अन कमलोद्भव तनयाजे. बरं का? ब्रह्मदेवाची मुलगी कमलोद्भव तनया. कोण? म्हणले सरस्वती. वागीश्वरी म्हणजे कोण? म्हणले सरस्वती. परापश्यंती मध्यमा वैखरी या चारही वाचांची ईश्वरी कोण? म्हणले सरस्वती. तिला वंदन करूयात. आता नमो वागीश्वरी. बरं का? आंबे तुझी कृपा जोडे तरी मुकाही वेदशास्त्र पढे. तू स्नेहे पाहसी पाषाणाकडे अंतरी तो होय महामणी. हे अंबे जगदंबे वागीश्वरी सरस्वती, तुझी कृपा जर झाली ना तर मुकं करोति वाचालम, मुकाही वेदशास्त्र पडे. आणि तू स्नेहे पाहसी पाषाणाकडे तरी तो होय महामणी. तू स्नेहपूर्ण तुझा दृष्टी कटाक्ष एखाद्या पाषाणावर ते टाकला तर तो महामणी होतो. याला उदाहरण अलीकडच्या काळातलं महाकवी कालिदासांचं आहे महाराज. आदि भगवती वागीश्वरी सरस्वतीनं एक स्नेह कटाक्ष फक्त टाकला कालिदासांकडे आणि तोच होय महामणी. महाकवी कालिदास. माते तुझेनी वरदाने जन्मांधही पारखी रत्ने अन रंक होती राणे तुझे कृपेने सरस्वती. बरं का? हे तर अगदी खरंच आहे बरं का. आई तुझ्या वरदानाने एखादा जन्मांध जरी असला तरी तो रत्न पारखी बनू शकतो. न रंक होती ते राणे तुझे कृपेने सरस्वती. वा वा, अतिशय सुंदर वर्णन आहे. एखादा रंक सुद्धा राजा होऊ शकतो जर तुझी कृपा असेल हे सरस्वती माते. तर तू कवी मानस मांदूस रत्न सकळ मातृकांचे निज जीवन आंबे तुझे चातुर्य देखोन अन रमा उमा लज्जित. तू सगळ्या आणखीन त्या ठिकाणी अक्षरांचं निज जीवन आहे. कवी मानस मांदूस रत्न आहे. बरं का? कवींच्या अंतःकरण रूपी पेटीमधलं रत्न जर कोणी असेल तर ती तू सरस्वती आहेस. बरं का? आणि तू सगळ्या मात्रांचं सगळ्या अक्षरांचं निज जीवन आहे. हे अंबिके, हे सरस्वती, तुझं चातुर्य पाहून रमा ही लज्जित आहे आणि उमा ही लज्जित आहे. रमा ही भगवान महाविष्णूंची पत्नी आणि उमा ही भगवान आदिनाथ शंकरांची पत्नी. या दोघीही ब्रह्मदेवाच्या या सरस्वती पुढे लज्जित आहेत महाराज. तुझे सौंदर्य देखोनी गाढे मनमथ होऊन राहिले वेडे आणि अष्टनायिका तुझं पुढेन अधोवदन पाहती. म्हणजे तू इतकी सौंदर्यवान आहेस, इतके रूपवान आहेस, किती सौंदर्यवान आहेस. तर मनमथ म्हणजे मदन देखील
तुझ्या पुढे वेडा झाला तुझ्या सौंदर्यापुढे, आणि अष्टमहानायिका ज्या आहेत त्या देखील खाली मान घालून उभ्या राहिल्या. एवढी तू सौंदर्यवती आहेस. तू बोलसी तेव्हा वागीश्वरी, दंत तेजे झळके धरित्री, तेथीचे खडे निर्धारीन पद्मराग पै होती. जेव्हा तू बोलतेस हे सरस्वती, तेव्हा तुझ्या दंत तेजानं सगळी धरित्री, सगळी धरणी माता उजळून निघते, आणि तिथले जे खडे ते पद्मराग होतात. बरं का. दंत तेजे झळके धरित्री, तेथीचे खडे निर्धारी, आणि पद्मराग पै होती. तिथले खडे खडे राहत नाहीत, ते माणिक मोती जवाहर बनतात. आंबे तुझे जेथे उमटती चरण, तेथे लोळे वसंत येऊन, आणि त्या सुवासा वेधून भ्रमर तेथे रुंजती. म्हणले आईसाहेब, तुमचे चरण जिथे उमटतात तिथे वसंतासारखे ऋतू येऊन लोळण घालतात, आणि त्या वसंतांचा सुगंध सेवन करण्याकरता भ्रमर तिथे येऊन गुंजारव करतात. तुझ्या अंगीच्या सुवासे करुणी, दाही दिशा गेल्या भरोनी, परब्रह्मी उठली जे ध्वनी, अन आदिजननी तेची तू. बरं का. तुझ्या अंगीचा जो सुवास आहे त्याच्यामुळे ह्या दाही दिशा भरून गेलेल्या आहेत, आणि परब्रह्मामध्ये जो ध्वनी उठतो तो ध्वनी त्याची आदिजननी तूच आहेस. तप्त सूर्या जैसे सुरंग, तैसे जननी तुझे सर्वांग, अन पंकज नेत्र सुरेख चांग, अधरबिंबा सारिखे सरळ नासिका विशाळ भाळ, कर्णी तांटकांचा झळाळ, की शशी सूर्य निर्मळ, अन कर्णी येऊनी लागले, कर्णी मुक्ता घोष ढाळ देती, गंडस्थळी दिसे प्रदीप्ती, की नक्षत्र पुंज एकत्र स्थिती, अन कर्णी लागती शारदेच्या. गळा मोतियांचे दिव्यहार, शुभ्र कंचुकी शुभ्र वस्त्र, अन आपाद मस्तकावरी समग्रन दिव्य अलंकार झळकती. आरूढली हंसासनी दिव्य वीणा हाती घेऊणी, अन आलाप करिता मधुर ध्वनी, सुरवर आयकोनी तटस्थ. सुरासुर गणगंधर्व सिद्धचारण मुनी पुंगव, आंबे तुझ्या चरणी भावन धरिती सर्व आदरे. श्रीधर निज भावे करून, जननी तुझ अनन्य शरण, माझ्या जिव्हाग्री राहोन, अन हरिविजय ग्रंथ बोलवी. भगवान वागीश्वरी सरस्वती मातेच्या सर्व अलंकारांचं अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे. हंसासनावर ते आरूढलेली आहे, हातामध्ये दिव्य वीणाजीनं धारण केलेली आहे, आणि सुंदर मधुर असे आलाप आणखीन ती आपल्या गायनातून त्यांचा आविष्कार करते, आणि त्या गायनातील आलापांचा आविष्कार ऐकून सुरवर तटस्थ झाले. सुर असुर गणगंधर्व सिद्ध चारण मुनिपुंगव, आंबे तुझ्या चरणी भाव धरिती सर्व आदरे. हे सगळेजण तुझ्या चरणारविंदी आदर भाव ठेवून राहतात. श्रीधर निज भावे करून, जननी तुझ अनन्य शरण, आणि माझ्या जिव्हाग्री राहून हरिविजय ग्रंथ बोलवी. हे अंबिके, हे जगदंबे, मी तुला अनन्य शरण आलोय. माझ्या जिव्हाग्री वसत्वम मम जिव्हाग्रे. बरं का. नमस्ते शारदे देवी सरस्वतीमती प्रदे. असं जिचं वर्णन केलं जातं त्या सरस्वतीला म्हणतात की माझ्या जिव्हाग्रावरती तू विराजमान हो, आणि हा हरिविजय ग्रंथ माझ्याकडून बोलवून घे. गणेश सरस्वतीचे स्तवन, वदविले जेणे दये करुण, तो ब्रह्मानंद श्री गुरु पूर्ण, आणि त्याचे चरण वंदू आता. ब्रह्मानंद आपले जे श्री गुरु आहेत त्यांच्या चरणारविंदी नतमस्तक होतात श्रीधर स्वामी. त्यांचं वर्णन केलेलं आहे. मी काल तुम्हाला सांगितलं कालच्या प्रवचनामध्ये, यांचे जे वडील आहेत हेच यांचे गुरु होते. तो ब्रह्मानंद पिता निश्चिती, सावित्री तयाची शक्ती, आणि ही तो आदि पुरुष मूळ प्रकृती. माता पिता वंदिली, आईचं नाव सावित्री, वडिलांचं नाव ब्रह्मानंद. ब्रह्मचर्य गृहस्थाश्रम करून, वानप्रस्थही आचरून, आणि संन्यास दीक्षा घेऊन विविध आश्रम त्यागिले. बरं का. ब्रह्मचर्य आश्रम पूर्ण केला, गृहस्थाश्रम पूर्ण केला, त्याच्यानंतर वानप्रस्थही आचरला, आणि त्याच्यानंतर संन्यास दीक्षा घेऊन त्रिविध आश्रम त्यागिले. संन्यास दीक्षा घेतली आणि ब्रह्म गृहस्थ वानप्रस्थ यांचा त्याग केला.
याच्यामध्ये फार 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 मेघ आहे या ओळीमध्ये समजून घेण्याकरता. म्हणजे जो गृहस्थाश्रमी असतो ना, तो फक्त गृहस्थाश्रमी नसतो, तो गृहस्थाश्रमी अधिक ब्रह्मचर्याश्रमी असतो. जो वानप्रस्थाश्रमी असतो ना, तो फक्त वानप्रस्थाश्रमी नसतो, तो वानप्रस्थाश्रमी अधिक गृहस्थाश्रमी अधिक ब्रह्मचर्याश्रमी असतो. कारण इथे काय म्हणतात, ब्रह्मचर्य गृहस्थाश्रम करून वानप्रस्थही आचरून आणि संन्यास दीक्षा घेऊन विविध आश्रम त्यागिले, त्रिविध आश्रम त्यागिले. बरं का, 3 आश्रमांचा त्याग केव्हा आहे, ज्यावेळेला संन्यासाची दीक्षा धारण केलेली आहे. म्हणजे काय करायचंय, म्हणजे तोपर्यंत ते 3 आश्रम सांभाळायचेत महाराज. असं नाहीये की गृहस्थाश्रमात प्रवेश केला म्हणजे ब्रह्मचर्याश्रमाचा त्याग केला, असं अजिबात नाहीये. ज्या वेळेला ब्रह्मचारी व्हायचंय त्यावेळेला गृहस्थाला ब्रह्मचारीही व्हावं लागतं, आणि ज्या वेळेला गृहस्थाश्रम सिद्ध करायचा आहे त्यावेळेला गृहस्थ धर्माचंही आणखीन त्या ठिकाणी आचरण करावं लागतं. तेच वानप्रस्थाच्या प्राप्तीत आहे. हे आपले सगळेच आश्रम मोठे सुंदर आहेत बरं का. धन्यो गृहस्थाश्रम, हा ब्रह्मचर्य आश्रम आहे, गृहस्थाश्रम आहे, वानप्रस्थ आहे, संन्यासाश्रम आहे. एका श्लोकात 4 आश्रम सांगितलेले आहेत महाराज. उपासनेला दृढ चालवावे, हा झाला ब्रह्मचर्य आश्रम. भूदेव संताशी सदा लवावे, हा झाला गृहस्थाश्रम. सत्कर्मयोगी वय घालवावे, हा झाला वानप्रस्थाश्रम. आणि सर्वामुखी मंगल बोलवावे, हा झाला काव्यानाम कर्मणाम न्यासम, काम्यानाम कर्मणाम न्यासम संन्यासः कवयो विदुः. मी आणि माझे पण विसरले जयाचे अंतःकरण, या नाव संन्यास जाण धनुर्धरा. बरं का, मग या 3 आश्रमांचा त्याग आहे. मग तिथे तो ब्रह्मचारीही नाही, तिथे तो गृहस्थही नाही, तिथे तो वानप्रस्थही नाही. यांच्या पिताश्रींनी ब्रह्मानंद स्वामींनी, ब्रह्मानंद महाराजांनी 3 आश्रमांचा आणखीन त्या ठिकाणी यथोचित विधिवत निर्वाह केला आणि संन्यास दीक्षा घेऊन त्याग केला, असं इथं वर्णन ते करतात. पंढरीये भीमा तटी समाधिस्थ वाळवंटी, अन पूर्ण जाण ज्ञानी जैसा दुर्जटी, अन तापसियान माझी श्रेष्ठ. ज्यासी बाळपणापासून परनारी माते समान, परद्रव्य पाहे जैसे वमन, आनंद घन स्वरूप बाई. कामादिक षडवैरी जेने लोटोनी घातिले बाहेरी, ज्याच्या कृपावलोकन निर्धारी. ज्ञान होय प्राणिया जे निस्सीम वेदांत ज्ञान, ते जासी कर तला मलक पूर्ण, वंदिले तयाचे चरण ग्रंथारंभी आदरे. अतिशय सुंदर यथोचित समर्पक वर्णन ब्रह्मानंद स्वामींचं इथे श्रीधर स्वामी करतात. बरं का, गुरुपद सर्वात श्रेष्ठ, त्याहून नाही कोणी वरिष्ठ, अन कल्पवृक्ष म्हणावा विशिष्ट, तरी कल्पिले पुरवितो. गुरुपद हे सर्वात श्रेष्ठ आहे. माझे पिताश्री हेच माझे गुरु होते. या गुरुपदाहून कोणी वरिष्ठ नाही, कोणी श्रेष्ठ नाही आहे. सद्गुरूंना कल्पवृक्ष जरी म्हणलं तरी ती उपमा तोकडी आहे. कारण कल्पवृक्ष काय करतो, कल्पवृक्ष फक्त ज्याची कल्पना करू तेच देतो. मात्र सद्गुरू काय करतो, ज्याची कल्पनाही केली नसेल असं काहीतरी देऊन जातो. म्हणून सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय. आधी आधी 2 वेळेला सांगितलंय. म्हणून मी त्यांचे चरणाचं वंदन करतो असं सांगतात. माता पित्यां समान जरी म्हणावा सद्गुरू पूर्ण, ती उपमा तेथे गौण न घडे जाण सर्वता. म्हणजे आई वडिलांची उपमा सुद्धा सद्गुरू पुढे तोकडी आहे. का, कारण ज्या ज्या जन्मा जाय प्राणी, तेथे माय बापे असती दोन्ही, परी सद्गुरू कैवल्यदानी, अंतो दुर्लभ सर्वदा. म्हणजे कैवल्याचं दान देणारा, मोक्षाचा दान देणारा सद्गुरू. हो, प्रत्येक जन्मामध्ये आई वडील आपल्याला मिळतात. कितीतरी जन्म या देहानं घेतले असतील, मात्र या देहाला मोक्षाची प्राप्ती आणखीन झाली नाही. मोक्षाची प्राप्ती जो करून देतो तो सद्गुरू. म्हणून आई वडिलांपेक्षा देखील सद्गुरुपद श्रेष्ठ आहे असं श्रीधर स्वामी हरिविजयात आपल्याला सांगतात.
बरं का. आई वडील फक्त जन्म देतात, मात्र त्या जन्माचं सार्थक करून घेतो तो सद्गुरू. म्हणून सद्गुरू श्रेष्ठ. श्री गुरु वाचोनी होय ज्ञान, हे कालत्रयी न घडे पूर्ण. आणि आत्मज्ञाना वाचून सुटका नव्हे कल्पांती. आत्मज्ञान जोपर्यंत होत नाही, बरं का, अहम ब्रह्मास्मी हा बोध जोपर्यंत होत नाही ना, तोपर्यंत सुटका नाहीये या जीवाची. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाही मुरारे. ह्या जन्म मरणाच्या फेरा या जीवाच्या चालूच आहेत. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, किती व्हावे फजित, असं संतांचा अभंग आहे. किती वेळेला जन्माला यायचं, किती वेळेला मरायचं, आणि किती वेळेला या जीवानी फजिती करून घ्यायची महाराज. पुनरपि जननम पुनरपि मरणम, हे चालूच आहे. मात्र याच्यातून सुटका जर कोणी करून देऊ शकत असेल तर ते एकमेव सद्गुरू, जे की मोक्षाचं ज्ञान देतात, आत्मज्ञानाची प्राप्ती करून देतात. शुक नारद प्रल्हाद वाल्मिकी वसिष्ठादी ऋषीवृंद, इतुकेही गुरुपद कमळीचा आमोद, आणि भ्रमर होऊनी सेविती. शुक नारद प्रल्हाद वसिष्ठ वाल्मिकादी ऋषीवृंद, इतुकेही गुरुपद कमळीचा आमोद, आणि भ्रमर होऊनी सेविती. माझी देवपूजा पाय तुझे गुरुराजा, असं म्हणून ही सगळी मंडळी, कोण कोण आहे त्याच्यामध्ये, शुकाचार्य आहेत, नारद आहेत, प्रल्हाद आहेत, वाल्मिकी आहेत, वसिष्ठ आहेत, हे सगळे आपापल्या गुरुच्या चरणामृताचं सेवन करतात. कशासाठी? म्हणले आत्मज्ञान प्राप्तीसाठी. उद्धव अर्जुनादिक भक्त गुरु भजनी तरले समस्त, आणि अपरोक्ष ज्ञान प्राप्त, आणि सद्गुरु वाचोनी न घडे. म्हणले उद्धव अर्जुनादी भक्त देखील गुरु भजनामुळेच अपरोक्ष ज्ञानाची प्राप्ती करू शकले. ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे अपरोक्ष ज्ञान. दुग्धीच नवनीत असे, हे आबालवृद्ध जाणत असे, परी मंथणे विन कैसे, हाती सापडे सांगपा. उगेची दुग्ध घुसळिले, अवघा वेळ जरी शोधिले, परी ते हातवटी वेगळे, नवनीत न सापडे. बरं का, किती 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 सुंदर उदाहरणातून सद्गुरूंचं महत्व इथे पटवून दिलंय श्रीधर स्वामींनी तुम्हाला आम्हाला हरिविजयामध्ये. हे बघा, दुधामध्ये लोणी असतं हे आबालवृद्ध जाणतात. बरं का, दुग्धीचं नवनीत असे, हे आबालवृद्ध जाणत असे, परी मंथणे विन कैसे, हाती सापडे सांगपा. पण मंथनच केलं नाही त्या दुधाचं तर लोणी हाताला येणार आहे का? म्हणले नाही येणार. पण म्हणले दुधामध्ये लोणी असतं म्हणून आपण दूधच घुसळीत बसलो कितीच्या किती वेळ. उगीच दुग्ध घुसळिले, अवघा वेळ जरी शोधिले, परी ते हातवटी वेगळे, नवनीत न सापडे. म्हणले नवनीत काही सापडणार नाही त्या दुधातून. मग काय करावं लागेल? म्हणले महाराज दुधातलं नवनीत बाहेर काढण्याकरता म्हणले दही विरजू घालावं लागेल त्याच्यात. तसा सद्गुरु कृपेचा स्पर्श या जीवाला झाल्याशिवाय आणि विवेकाच्या मथणीनं मंथन केल्याशिवाय आत्मज्ञानाची प्राप्ती होत नाही. सद्गुरु वाचून कितीही विवेकाच्या मथणीनं मंथन केलं ना तरी देखील आत्मज्ञानाची प्राप्ती होणार नाही. सद्गुरूंच्या सहवासात या जीवाला विरजू घालावं लागेल. बरं का, या जीवाला सद्गुरूंच्या सहवासात विरजू घालावं लागेल. त्याच्यानंतर त्या दह्याचं जर मंथन केलं तर त्याच्यामधून ते नवनीत बाहेर येईल, नाहीतर नवनीत काही बाहेर येणार नाही. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जेथे जेथे प्राणी बैसत, तेथे तेथे निधाने असती बहुत, परी अंजन नेत्री न घालिता सत्य, न सापडती खणिताही. म्हणले आपण ज्या ज्या जागेवर ते बसतो त्या त्या जागेवर ते काही न काहीतरी निधान आहे. निधान या शब्दाचा अर्थ असा आहे गुप्त खजिना, गुप्त ठेवा.
मी जिथे बसलोय, तुम्ही जिथे बसलेला आहात, तिथं काही ना काहीतरी गुप्त ठेवा 100% आहे, तुम्हाला सांग. पण आपण जर तो खणत बसलो उगीच, तर तो सापडणार नाही. म्हणले मग केव्हा सापडेल? म्हणले जेव्हा नेत्रामध्ये अंजन घालून आपण उत्खनन करू, त्यावेळेला गुप्तधनाचा ठेवा सापडतो असं म्हणतात बरं का. मला माहिती नाही, या ग्रंथात लिहिलेलं आहे म्हणून सांगतो. परी अंजन नेत्री न घालिता सत्य, न सापडती खणताही. नेत्र उत्तम सतेजपणी, परी नुगवता वासरमणी. जवळी पदार्था सोनी, अन्न दिसे नयनी प्राणिया. आणखीन एक मोठा सुंदर दृष्टांत दिलाय सद्गुरु कृपा विषयक. म्हणले डोळे आहेत, आपण डोळ्यांनीच सगळं जग बघतो. मात्र जर सूर्यच उगवला नाही, रात्रच राहिली, बरं का, चांगली 500 वर्ष रात्रच राहिली, उगवलाच नाही सूर्य. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही लाईट लावू, आम्ही ट्यूब लावू, आम्ही बल्ब लावू, आम्ही LED लावू, आम्ही CFL लावू. म्हणजे ठीक आहे ना, लावा ना, जितकं लावायचं तितकं लावा. पण ती ऊर्जा निर्मिती संपली तुमची, बरं का. औष्णिक विद्युत संपली, जलविद्युत संपली, अणुविद्युत संपली, सौर विद्युतीचं संग्रहण तुमच्या जवळचं संपलं आणि सूर्य उगवलाच नाही. एक 500 वर्ष सूर्य उगवलाच नाही. जशी 2 वर्षापासून मंदिरं बंद आहेत. समजा 2 वर्ष जरी सूर्य उगवलाच नसता, कल्पना करा बरं काय झालं असतं. तुमच्या डोळ्यांनी जग दिसलं असतं तुम्हाला? अहो, डोळ्यामध्ये जरी जग पाहण्याची शक्ती असली तरी जग प्रकाशित करण्याची शक्ती सूर्याच्या ठिकाणी आहे. तद्वत सद्गुरूंच्या अनुग्रहाशिवाय जीवाला आत्मज्ञानाची प्राप्ती होणार नाही, जीवाला मोक्षाची प्राप्ती होणार नाही. म्हणून सद्गुरू या जीवनामध्ये अत्यंत आवश्यक आहे. तैसे सद्गुरुसी शरण न रिघता, अपरोक्ष ज्ञान न लागे हाता. या लागे ब्रह्मानंदासी तत्वता, अनन्य शरण मी असे. श्री गुरुराया तू समर्थ, हरिविजय आरंभिला ग्रंथ. आणि शेवटासी पावो यथार्थ, तुझ्या वरे करुणिया. तू मेघवर्षसी दयाळ, तरीच हे ग्रंथरूप वाढेल. आणि साधक चातक तृप्त होतील, भक्तीची ओल बहु होय. माता करी प्रतिपाळ, तो वाढो लागे बाळ. तुझ्या कृपे विण बोल न बोलविलेलं आहे. असं म्हणलेलं आहे, जोवरी नाही वाजविता, तो पावा न वाजे सर्वथा. सूत्रधार न हलविता, अन काष्ट पुतळा नाचेना. कितीतरी उदाहरणं दिलेली आहेत सद्गुरूंसाठी. ऐसे ऐकोनी श्री गुरुनाथ, म्हणे सिद्धी पावेल ग्रंथ. आता वंदू श्रोते संत, जे कृपावंत सर्वदा. बरं का, सद्गुरुनाथांना कितीतरी उपमा दिल्या आहेत. या सगळ्या ओव्यांमधून सद्गुरूंचा महिमा अतिशय सुंदर आपण वर्णन करू शकतो. मात्र वेळेची मर्यादा सगळ्यांनाच आहे, जशी तुम्हाला आहे तशी मलाही आहे. मात्र भाषेच्या अलौकिक सौंदर्याने नटलेला हा श्री हरिविजय ग्रंथ, असं म्हणतात की हे ग्रंथरोप मी लावलंय, पण सद्गुरु कृपेचा मेघ वर्षल्याशिवाय या ग्रंथरोपाचं आणखीन त्या ठिकाणी वाढ होणार नाही. जर सद्गुरु कृपेचा मेघ वर्षला तर साधक चातक तृप्त होतील आणि भक्तीची ओल निर्माण होईल. सद्गुरुनाथ म्हणाले की सिद्धी पावेल सकळ ग्रंथ. बरं का, हे सगळं वर्णन सद्गुरुनाथांनी ऐकलं. ते म्हणाले की या ग्रंथाची सिद्धी पावेल, काळजी करू नकोस. पुढे श्रीधर स्वामी सांगतात, आता वंदू श्रोते संत, जे कृपावंत सर्वदा. ऐसे ऐकून श्री गुरुनाथ, म्हणे सिद्धी पावेल सकळ ग्रंथ. आता वंदू श्रोते संत, अंजे कृपावंत सर्वदा. म्हणले श्रोत्यांना संतांची उपमा दिलेली आहे बरं का. तुमचा अधिकार खूप मोठा आहे. श्रोते हे संत आहेत आणि श्रोते हेच कृपावंत आहेत. बरं का, श्रोते कसे आहेत? श्रोत्यांविषयी फार सुंदर आणखीन त्या ठिकाणी वर्णन या ग्रंथात आमचे श्रीधर स्वामी करतात. ते म्हणतात, ऐका तुम्ही फक्त शांत चित्तानं, तुम्हाला देखील कळेल. इतकी सुंदर आणखीन त्या ठिकाणी श्रोत्यांसाठीचं वर्णन या ग्रंथामध्ये श्रीधर स्वामी करतात. जे चातुर्यार्णवीची रत्ने, की शांतिभूमीची निधाने, ही भक्तिवनीची सुमने, विकासिली साजिरी. हे कोणाचं वर्णन आहे? हे संतांचंही आणि श्रोत्यांचंही आहे. की जे वैराग्य अंबरीचे दिनकर,
की अक्षय विज्ञान चंद्र, की अपरोक्ष ज्ञान समुद्र, न लागे अंत कोणाते, की ते प्रेमगंगेचे ओघ, की ते स्वानंद सुखाचे मेघ, अन अखंड धारा मोहन वर्षती मुमुक्षु चातका, की ते श्रवणामृताचे कुंभ, की ते कीर्तनाचे अचल स्वयंभ, की ते स्मरणाचे सुप्रभ, अन ध्वजची पूर्ण उभारले, की ते हरिपद्मीचे भ्रमर, की विवेक मेरूची शृंगे सुंदर, की ते क्षमेचे तरुवर, अन चिदाकाशी उंचावले, की ते मनन जळीचे मीन, की ते भव गजावरी पंचानन, की परमार्थाची सदने पूर्ण, अन निर्मळ शीतळ सर्वदा, की ते दयेचे भांडार, की उपरतीचे माहेर, की कीर्तीची जहाजे थोर, अन भक्त शीड फडकेवरी, की ते परलोकीचे सोयरे खरे, की ते अंतकाळीचे पाठीराखे, वैकुंठनाथ जाते भाके, अन गुंतोनी तिष्ठे त्यापाशी, ऐसे ते महाराज संत, जे सकळावरी कृपावंत, जे दीनवत्सल भेदरहित, आप पर नेणती पै, देवा समान म्हणावे संत, हे गोष्टीच असमंत, देव जैसी भक्ती देखती सत्य, होती तैसे प्रसन्न, जे सेवा करीती बहुत, ज्यासी उत्तम फळ देत, जे भजन न करीती यथार्थ, त्यावरी देव कोपती, त्यासी दरिद्र आणोनी, प्राणियांसी पीडिती अधपतनी, तैसी नव्हे संतांची करणी, सम समान सर्वाते, सर्वावरी दया समान, एक उत्तम एकहीन, हे न देखतीच संत पूर्ण, जन वन समान तयासी, एकाचे करावे कल्याण, न भजे त्याचे अकल्याण, देवांचे कर्तृत्व पूर्ण, संत समान सर्वाते, जैसा कायेचा विचार होत असे, तैसी तैसी छाया दिसे, आपण बैसता छाया बैसे, उठता उभी ती होय, जैसी काया तैसी छाया, याची प्रकारे देवांची क्रिया, तैसी नव्हे संतांची चर्या, सम समान सर्वासी, वरकड जना समान संत, ऐसी बोलताची मात, तो पावेल अधपात, दुष्ट बुद्धी दुरात्मा, समुद्र आणि सौंदणी, तारांगण आणि वासरमणी, काचोटी आणि महामेणू, काचोटी आणि महामणी, मेरू मशक सम नव्हे, थिल्लर आणि गोदावरी, राजा आणि दरिद्री, योगी आणि दुराचारी, कैसे समान होती पै, कस्तुरी आणि कोळसा, केसरी आणि म्हैसा, मनुष्य आणि महेशा, कैसी साम्यता होईल, सुपर्ण आणि वायस, पाषाण आणि परीस, बाभळ आणि सुरतरूस, समानत्व कदा नव्हेची, तैसे संत आणि इतर जन, जे लिखिती समसमान, ते नरदेहासी येऊन, पशु जैसे मूढ पै. मोठं सुंदर श्रोत्यांचं संतांचं वर्णन इथं केलेलं आहे. इतर सामान्य जन आणि संत, बर का, यांच्यामध्ये भेद आहे, आणि तो भेद इथे या असंख्य ओव्यांमधून श्रीधर स्वामींनी आपल्या समोर अगदी सुस्पष्ट केला आहे. बर का, संत हे कृपावंत आहेत, बस एवढाच एक अर्थ या सगळ्या ओव्यांमधून आपण सर्वांनी ध्यानात घेतला पाहिजे. असो ऐसा संताचा महिमा, वर्णू न शकती शिवब्रह्मा, अन संत संघाच्या सुखाची सीमा, न करवेची कवणाते, ते संत महाराज सज्जन, ग्रंथारंभी तयासी नमन. कुठल्या कुठल्या संतांना नमन केलंय ग्रंथाच्या सुरुवातीला, ऐका म्हणाले त्यांची नावं. श्री वेदव्यास जगद्भूषण, सत्यवती सूतपई. वेदव्यासांना ग्रंथाच्या सुरुवातीला नमन केलंय श्रीधर स्वामींनी. ज्याच्या मुखकमळापासून छिद्रस द्रवला परिपूर्ण, त्या वाङ्मय अमृते करुण, अंतरी जग जाण झाले. बरं का, ज्यांच्या मुखकमळामधून जो छिद्रस परिपूर्ण द्रवला आणि ज्यांच्या वाङ्मय अमृतानं त्रिजग जाण झाले, बरं का, तिन्ही लोक तृप्त झाले. ज्यांची अमृतवाणी बाहेर पडली असे वेदव्यास. वेदव्यास म्हणजे कोण आहेत? की एकमुखीचा ब्रह्मदेव,
की साक्षात द्विबाहू रमाधव, की भाललोचन शिव अन स्वयमेव आकारला. बरं का, वेदव्यासांचं वर्णन करत असताना सांगितलंय की हे वेदव्यास जगतभूषण आहेत, सत्यवती सुत आहेत. तो कृष्ण द्वैपायन सुत, तो कृष्ण द्वैपायन अवतरला लोकहिता लागून आणि सदा निमग कमल विकास पूर्ण व्यासचंडांशू देखता. जो वसिष्ठाचा पणतू होय, शक्तीचा पुत्र निसंशय, त्या पाराशर सुताचे पाहे महत्व कोणा वर्णवे. ऐसा तो शुकतात पूर्ण, सत्यवतीचे हृदयरत्न आणि त्या जगद्गुरूचे चरण प्रेम भावे वंदिले. व्यासांचं वर्णन केलेलं आहे, व्यासांची महती सांगितलेली आहे, व्यासांची परंपरा सांगितलेली आहे, व्यासांच्या कार्याचं वर्णन केलेलं आहे. व्यासांची आई कोण, वडील कोण, व्यासांचे पणजे कोण, व्यासांचा मुलगा कोण, किंवा व्यास कुणाचे पिता, व्यास कुणाचे पुत्र, व्यास कुणाचे प्रपौत्र, हे सगळं वर्णन इथे केलेलं आहे. त्यानंतर नमो तो वाल्मिकी आता, जो शतकोटी ग्रंथ करता, जो नारद कृपेने तत्वता आणि श्रीराम कथा बोलिला. वाल्मिकींचं वर्णन केलेलं आहे, वाल्मिकींना वंदन केलेलं आहे. ज्याच्या गोत्री जन्मलो स्पष्ट, नमो तो स्वामी श्री वशिष्ठ आणि ज्ञान ज्याचे अतिवरिष्ठ, शांती क्षमेचा सागर उजो. दर्भावरी जेणे पृथ्वी धरिली, वशिष्ठांना नमन केलंय. आणि वशिष्ठांच्या महतीचं वर्णन करत असताना म्हणतात की दर्भावरी जेणे पृथ्वी धरिली, रवी समान ज्याची छाटी मिरवली, आणि कमंडलू ठेवून भूमंडळी, कुंभोद्भव नेला साक्षी ते. ही कथा सांगावी समस्त, तरी विशेष वाढेल ग्रंथ. ऐसा तो वसिष्ठ मुनी समर्थ, नसे अंत ज्ञाना त्याच्या. जेणे उपदेशिला रघुनाथ, जो बृहद वसिष्ठ श्रेष्ठ ग्रंथ. 36 सहस्त्र श्लोक निश्चित, वाल्मिकी मुनी कृतपई. जो सूर्यवंशाचा आदिगुरु, जो ऋषी माझी महामेरू, ज्याचे कुळी व्यास मुनीश्वरू. रमानाथची अवतरला, ज्याच्या उदरी छिद्रत्न, जन्मला शुक गुण निधान. तेणे भागवताचे श्रवण, परीक्षितीसी जाण करविले. बघा, वसिष्ठ हे जे काही आहेत, हे वसिष्ठ आणखीन त्या ठिकाणी पणजे आहेत. कोणाचे? व्यासांचे. आणि इथे सांगत असताना असं म्हणतात की मी ज्याच्या गोत्रात जन्माला आलो, बरं का, ज्याच्या गोत्री जन्मलो स्पष्ट, नमो तो स्वामी श्री वशिष्ठ. म्हणजे श्रीधर स्वामी वसिष्ठ गोत्री होते आणि अतिशय सुंदर आपल्या गोत्राचं वर्णन इथं त्यांनी केलेलं आहे. ज्यांनी योग वसिष्ठ नावाचा ग्रंथ लिहिला, असे सूर्यवंशाचे आदिगुरु, ऋषींमधले महामेरू, आणि ज्याच्या कुळात व्यासमुनींचा जन्म झालेला आहे. व्यास हे ज्यांचे पंतू आहेत, वसिष्ठ, पराशर, व्यास, आणि त्यांच्याच कुळामध्ये पुढे श्रीधर स्वामींचा जन्म झालेला आहे. व्यासांच्या उदरी शुक, बरं का, आणि या गोत्रामध्ये श्रीधर स्वामींचा जन्म झालेला आहे. महाराज, अतिशय पुण्यवंश आहे श्रीधर स्वामींचा. ज्याच्या उदरी चिद्रत्न, जन्मला शुक गुण निधान. तेने भागवताचे श्रवण आणि परीक्षितीसी जाण करविले. नमो तो स्वामी शुक, जेणे जिंकिले अरिकामादिक. आणि ज्याचे तपस्तेज अधिक, तमांतक दुसरा. शुक असता शुद्धवनी, छळू आली रंभेची भगिनी. ती निस्तेज होऊन ते क्षणी, आणि गेलीला जो निस्वर्गाते. ज्याच्या मुखी श्री भागवत प्रगटला दिव्य ग्रंथ. जेणे उद्धरिला अभिमन्यू सुत, अन भागवत धर्म सांगोनिया. बहुपुराणे बहुग्रंथ, त्यात मुकुट रत्न भागवत. जैसा सकळात मुख्य वैकुंठनाथ, अंतैसाची ग्रंथ पूज्य हा. म्हणले शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला श्रीमत भागवत ग्रंथ सांगितला. प्राणची कीर्तनकारांचा, मेवा कविवर संतांचा. जणुबोधाचा, स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा, रवी अंतरीचा, तमहरता,
जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. हे श्रीमद भागवत ज्यांच्या मुखातून स्त्रवल राजा परीक्षिती करता ते शुकाचार्य. हा श्रीमद भागवत ग्रंथ कसा आहे? बहुपुराणे बहुग्रंथ त्यात मुकुटरत्न भागवत, अंजैसा सकळात मुख्य वैकुंठनाथ, अंतैसाची ग्रंथ पूज्य हा श्रीमद भागवत नावाचा जो ग्रंथ आहे तो श्रीमद भागवत नावाचा ग्रंथ अतिशय परम पवित्र असा ग्रंथ आहे. आणि हा श्रीमद भागवत नावाचा ग्रंथ सगळ्या ग्रंथांमध्ये श्रेष्ठ ग्रंथ आहे. मुकुटमणी ग्रंथांचा बरं का असा श्रीमद भागवत ग्रंथ आहे. विद्यावताम भागवते परीक्षा असं म्हणलं जातं. हुताशने हाटकसम परीक्षा, विपत्तिकाले गृहिणी परीक्षा, रणांगणे शस्त्रभृताम परीक्षा आणि विद्यावताम भागवते परीक्षा असं श्रीमद भागवत ग्रंथाचं वर्णन केलं जातं. विद्वानाची परीक्षा श्रीमद भागवत ग्रंथाच्या अभ्यासानेच केली जाते महाराज. असा हा श्रीमद भागवत ग्रंथ सर्वश्रेष्ठ असणारा. जैसा देवा माझी सहस्त्रनयन, की द्विजान माझी सुपर्ण, की तारांगणा माझी अत्रिनंदन, अंतैसे जाण भागवत. जसा सगळ्या देवांमध्ये हजारो नेत्रांचा नमोस्तमंताय सहस्त्रमूर्तये सहस्त्रपादाक्ष शिरोरुबाहवे असा आदिपुरुष भगवान महाविष्णू सगळ्या देवांमध्ये श्रेष्ठ, जसा द्विजांमध्ये सुपर्ण श्रेष्ठ, जसा तारांगणामध्ये अत्रिनंदन चंद्र श्रेष्ठ, तसा ग्रंथांमध्ये भागवत ग्रंथ श्रेष्ठ. भोगियान माझे धरणीधर, की तपियात श्रेष्ठ पिनाकधर, की नवग्रहा माझी दिनकरण श्रेष्ठ जैसा विराजे. बरं का आपल्याला थोडासा अडथळा निर्माण झालाय, इथे वीज गेलेली आहे, काही हरकत नाही, तरी देखील आपण आणखीन काहीतरी व्यवस्था विजेची होईपर्यंत थांबूयात आणि वीज येताच पुन्हा आपण आपल्या कथनाला सुरुवात करूयात. नवग्रहान माझी दिनकरण श्रेष्ठ जैसा विराजे, की हरिन माझी हनुमंत, की बोलक्यान माझी अंगिरा सुत, की शास्त्रान माझी वेदांत, आणि मुख्य जैसे मान्य पै. आश्रमात चतुर्थाश्रम पूर्ण, की क्षेत्रान माझे आनंदवन, की शस्त्रान माझी सुदर्शन, अंतैसे जाण भागवत. भागवत हे असं इतकं श्रेष्ठ आहे की वनचरान माझी हरिथोर, की धनुर्धरान माझी रघुवीर, की धातून माझी शातकुंभ सुंदर, अंतैशेची जाण भागवत. त्याही माझी दशम, केवळ हरिलीला उत्तम, पोलिला व्यास सुत परम, अन हृदगत गुह्यजे का. श्रीमद भागवतामध्ये दशम स्कंद अत्यंत श्रेष्ठ आहे बरं का. त्या सर्व ग्रंथांमध्ये श्रीमद भागवत ग्रंथ श्रेष्ठ आहे. आणि श्रीमद भागवताच्या 12ही स्कंदांमध्ये 12 स्कंध अत्यंत श्रेष्ठ आहे असं इथं श्रीधर स्वामी सांगतात. दशम आणि हरिवंश अनेक पुराणीच्या कथा विशेष, बोलिले कवी महापुरुष, श्रीकृष्ण लीलामृत. तितुकियांचा जो मथितार्थ, तो हा हरिविजय ग्रंथ, दुजा नाही विपरीतार्थ, अन सत्य सत्य त्रिवाचा. हरिविजयामध्ये कोणते कोणते संदर्भ ग्रंथ वापरले त्या संदर्भ ग्रंथांविषयी श्रीधर स्वामी तुम्हाला आम्हाला सांगतायत. ते म्हणतात की दशम आणि हरिवंश अनेक पुराणीच्या कथा विशेष, बोलिले कवी महापुरुष, श्रीकृष्ण लीलामृत. दशमस्कंधातल्या कथा, हरिवंश पुराणातल्या कथा, इतर अनेक पुराणांच्या कथा ज्या श्रीकृष्णाविषयीच्या अनेक कवी महापुरुषांनी गायलेल्या आहेत, त्या सगळ्यांचा मतितार्थ म्हणजे हा हरिविजय ग्रंथ आहे. दुसरा विपरीतार्थ या ग्रंथातून निघणार नाही. हे सत्य सत्य त्रिवाचा
ऐका हो श्रोते सादर, संपलिया रामावतार, पृथ्वीवरी दैत्य थोर, मागुती सैरा माजले. प्रभू श्रीरामचंद्रांचं अवतार कार्य परिपूर्ण झाल्यानंतर या पृथ्वी तलावरते अनेक दैत्य मातले. बरं का? कोणते कोणते दैत्य मातले म्हणले? कंस, चाणूर, मुष्टिक, आग बग, केशी, प्रलंबादिक, शिशुपाळ, वक्रदंत, चैत्यनायक, अंजरासंध मातला. कंस म्हणू नका, चाणूर, मुष्टिक, आघासूर, बकासूर, केशी, प्रलंबासूर, शिशुपाळ, वक्रदंत, चैत्यनायक, जरासंध इतके दैत्य मातले. जरासंधाच्या बंदिशाळे 22 सहस्त्र राजे पडिले, भौमासुर माजला बळे, अन लोक पिडिले चतुर्दश. बरं का? जरासंधाच्या बंदिशाळेमध्ये हजारो राजांना बंदिवान करून टाकण्यात आलं होतं. भौमासुर नावाचा राजा इतका मातला होता की त्यांनी चतुर्दश भुवन व्यापून टाकली होती. बाणासुर काल यवण, करीती पृथ्वीचे कंदन, गायी आणि ब्राह्मण टाकीती मारून दुरात्मे. गायींना मारून टाकत होते, ब्राह्मणांना मारून टाकत होते. कौरव दुष्ट माजले, राक्षस पुन्हा जन्मले, कलीचे स्वरूप सगळे, आणि दुर्योधन जन्मला. कौरव, दुर्योधन ही सगळे कलीचेच अवतार होते महाराज. एक से बडकर एक कलीचे अपडेटेड व्हर्जन म्हणजे हे एक एक दैत्य होते. कंस आणि काल यवन, मोडीती ब्राह्मणांची सदने, जो करी विष्णू भजन, आणि त्यासी मारून टाकीती. न चाले अनुष्ठान तप, राहिले ऋषीचे ध्यान जप, वरतू लागले थोर पाप, अंधरा कंप जाहला. गायीच्या स्वरूपे धरित्री, उभी ठाकिली ब्रह्मयाचे द्वारी, हाक फोडून आक्रोश करी, अन बुडाले बुडाले म्हणत असे. बरं का? अनुष्ठान होईना, जप होईना, तप होईना, ऋषींचं ध्यान लागेना, महान असं पाप वाढलं, धरणी कंप होऊ लागला, आणि गायीच्या रूपानं धरित्री ब्रह्मदेवाच्या दारामध्ये जाऊन हाक फोडून आक्रोश करू लागली, आणि मी बुडून चालले बुडून चालले असं म्हणून धावा करू लागली. मजन सोसवे दैत्यभार, पाप वर्तले अपार, आणि सकळ विष्णू भक्त द्विजवर, पिडिले फार दैत्यांनी. ऐसी पृथ्वी आक्रंदता, जवळी आला जगत पिता, पृथ्वीसी म्हणे तू आता, चिंता न करी येथोनी. जैसे पर्जन्य काळी गंगेचे पुर, तैसे आले ऋषींचे भार, ब्रह्म्यासी म्हणती विप्र, अनर्थ घोर मांडला. पृथ्वी आक्रंदू लागली ब्रह्मदेवाजवळ. ब्रह्मदेव म्हणाले तू चिंता करू नको. तेवढ्यात जसा पर्जन्यकाळी गंगेला पूर यावा तसे ऋषींचे दळभार ब्रह्मदेवाजवळ आले. अनेक ऋषी आले, मुनी आले, विप्र आले, आणि त्यांनी आणखीन मोठा अनर्थ घडतोय त्या अनर्थाचं निवेदन ब्रह्मदेवाजवळ केलं. ऋषीमुनी सांगू लागले, एक म्हणती कंसे गाजिले, एक म्हणती काल यवने पिडिले, एक म्हणती यज्ञ मोडिले, अन भौमासुरे चांडाळे. कुणी म्हणाले कंसाने त्रास दिला, कुणी म्हणाले काल यवन पीडा करतोय, कुणी म्हणाले भौमासुराने आमचा यज्ञ येऊन मोडला. एक ऋषी म्हणाला, एक म्हणती कन्या धरोनी, गेला भौमासुर घेऊनी, स्त्रिया भ्रष्टविल्या दैत्यांनी, ऐसे पाप आवनी वर्तत. सगळे तालिबानी एकत्र झाले हे त्यावेळेला, आणि कुणी ऋषीमुनींच्या कन्या धरून नेल्या, कुणी स्त्रिया भ्रष्टविल्या, आणि असं पाप या अवनीवर, या धरणीवर ते घडतंय असं निवेदन सगळ्या ऋषींनी ब्रह्मदेवाजवळ केलं. अवघ्या प्रजा येऊनी, ब्रह्म्या पुढे करीती रुदनी, तो कोल्हाळ ऐकोनीन, विस्मित जाहला परमेष्टी. देवान समवेत सहस्त्र नयन, तो ह्या आला न लागता क्षण, वंदिले विष्णुपुत्राचे चरणन, अतिप्रीती तेवेळी. ब्रह्मा म्हणे सहस्त्र नेत्रा, आता जावे क्षीरसागरा, अन गारहाणे सांगावे जगदुद्धारान, तरीच कार्य साधेल. सहस्त्रनयन तिथे आला शेष भगवान. बरं का? ब्रह्मदेवाला आणखीन त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने त्याला सांगितलं की आता क्षीरसागरावर आपण हे गारहाण घेऊन जाऊया, तरीच कार्य साधेल. बरं का? आता देव ऋषी प्रजाजन, सांगा ते घेऊन चतुरानन, क्षीरसागरा जाऊन कैसे स्तवन करतील. म्हणले कैसा क्षीरसागरीचा महिमा, कोणे रीती तेथे परमात्मा, आणि शौनकादिक विप्रोत्तमान सूत सांगे कथा हिची.
आता ब्रह्मादिदेव सगळे ऋषीमुनी भगवान अनंताकडे शेषशाही नारायणाकडे जातील आणि तिथे त्यांची विनंती करतील, त्यांचं स्तवन करतील. म्हणजे ही कथा सुतांनी शौनकादिकांना जी सांगितली तीच कथा परीक्षितासी सांगे व्यासनंदन, जन्मेजयासी सांगे वैशंपायन, आणि त्याची प्राकृत भाषेत पूर्णन श्रीधर सांगे श्रोतया. हीच कथा परीक्षितीला व्यासनंदन शुकाचार्य सांगतात, जन्मेजयाला वैशंपायन सांगतात. तीच कथा या प्राकृत मराठी भाषेमध्ये मी श्रीधर तुम्हा सर्व श्रोत्यांना सांगतोय. ब्रह्मानंद स्वरूप तुम्ही श्रोते, कथा ऐका सावध चित्ते, जे ऐकता समजते अनकली किलबिशे भस्म होती. इति श्री हरिविजय ग्रंथ संमत हरिवंश भागवत आणि चतुर संत श्रोते ऐकूत. प्रथमाध्याय गोडहा. श्री कृष्णार्पणमस्तु. जय जय यदुकुळ कमल दिनकरा, दुरित कानन वैश्वानरा, दुरित सुत मरदन समर धीरा, इंदिरावरा गोविंदा. जी कथा शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला सांगितली, सुतांनी शौनकादिकांना सांगितली, तीच मी तुम्हाला सांगतोय. तुम्ही ब्रह्मानंद स्वरूप श्रोते आहात. ही कथा सावध चित्ताने ऐका. ही कथा ऐकून कली किलबिश म्हणजे कलियुगामुळं मनामध्ये निर्माण झालेली पाप भस्म होतील, असा हा हरिविजय ग्रंथ. बरं का, श्रीमद भागवत आणि हरिवंश पुराणाला संमत असणारा तुम्ही संत श्रोते जे काही आहेत, चतुर संत श्रोते, तुम्ही हा माझा ग्रंथ ऐका. इथे माझ्या ग्रंथाचा प्रथमाध्याय पूर्ण झाला. थोडासा व्यत्यय आपल्याला विजेमुळे आलेला आहे, काही हरकत नाहीये. आज आपण या हरिविजय ग्रंथाचा प्रथमाध्याय पूर्ण केला. आज मंगलाचरण होतं. आज गणपतीचं स्मरण, सरस्वतीचं स्मरण, सद्गुरूंचं वर्णन, त्याच्यानंतर संत सज्जनांचं श्रोत्यांचं वर्णन, त्यानंतर या ग्रंथामध्ये कुठल्या कुठल्या संदर्भ ग्रंथांचा आधार श्रीबधर स्वामींनी दिलेला आहे त्याचं वर्णन. आणि पृथ्वीला दैत्यभार सहन होईना, पृथ्वीला पापाचा भार सहन होईना, म्हणून पृथ्वी ब्रह्मदेवाकडे गेली. आणि उद्या ब्रह्मदेव सगळे ऋषीमुनी अनंत शेषशाही नारायणाकडे जातील आणि त्याचं स्तवन करतील, त्यांना विनंती करतील की पृथ्वीचा हा जो काही दैत्यभार आहे तो दैत्यभार हरण करण्याकरता भगवान तुम्ही पृथ्वीवर ते अवतार धारण करा, अशी प्रार्थना समस्त साधू सज्जन ब्रह्मादिदेव भगवान आदिनारायणांच्या चरणी करतील. तो कथाभाग म्हणले उद्याच्या सत्रामध्ये आपण बघूयात. श्री हरी विजय ग्रंथराजाची आरती गाऊयात आणि आजच्या श्री हरी विजय कथा थेट प्रक्षेपणाला पूर्णविराम देऊयात. आरती सगळ्यांनी ऐकायची आहे आणि त्यानंतर आजच्या सत्राला पूर्णविराम दिला जाईल. आरती सद्भावे करूया श्री हरी विजयाची, प्रासादिक ही अमृतवाणी श्रीधर स्वामींची. आरती सद्भावे करूया श्री हरी विजयाची, श्री कृष्ण कथा ही गाता गाता थके शेषवाणी. पंढरीनाथ कृपेने, पंढरीनाथ कृपेने ब्रह्मानंद मोक्षदानी. आरती सद्भावे करूया श्री हरी विजयाची. पुराणांतरी कृष्ण कथा श्री व्यासे वर्णियली. पांडुरंगे श्रीधर कवीच्या कानी सांगितली. आरती सद्भावे करूया श्री हरी विजयाची. श्री हरी विजयाने तृप्त होते वाचक अनश्रोते. आर्त जिज्ञासु अर्थार्थी अंतसेच हो ज्ञाते. आरती सद्भावे करूया श्री हरी विजयाची. पंचप्राणे ओवाळिली हो आरती या ग्रंथा. माझे मी पण गळून पडले श्री हरीच करता. आरती सद्भावे करूया श्री हरी विजयाची. प्रासादिक ही अमृतवाणी श्रीधर स्वामींची. आरती सद्भावे करूया श्री हरी विजयाची. घालीन लोटांगण वंदिन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे.
प्रेमे अलिंगिनानंदे पूजन भावे उवाळीन म्हणे नामा त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। संत कवी श्रीधर स्वामी महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री गुरु स्वामी महाराज की जय। समर्थ सद्गुरु ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्री गुरुदेव दत्त। सद्गुरुदेव दत्त।